माने भीमराव या ठिकाणी कला केंद्र स्थापित होत आहे, त्यासाठी तुमच्यावर आरोप केले जातात, आपण काय सांगाल परमिशनच्या बाबतीत? परमिशनच्या बाबतीत या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की बुवा आमच्याकडं जी परमिशन आमच्याकडं कला केंद्राच्या अनुषंगाने आमच्याकडं कोणती परमिशन कला केंद्रासाठी आमच्याकडनं डायरेक्ट कधीच दिली जाते की ते आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. एखाद्या जमिनीवर जर काही तुम्हाला हॉटेल करायचं असेल, बिल्डिंग करायची असेल की त्यामध्ये तुम्हाला टाऊन प्लॅनिंगकडे जुन्नर तालुक्यामध्ये ॲप्लिकेशन करावं लागतं. टाऊन प्लॅनिंगकडे गेलेलं ॲप्लिकेशन ते आमच्याकडं म्हणजे त्यांच्याकडं सर्व नकाशे वगैरे मंजूर झाल्यानंतर अकृषिक आकारणी करण्याकरता अकृषिक आकारण्याची सनद देण्यासाठी आमच्याकडे येत असतं. तर त्या अनुषंगाने मी आमचं दप्तर तपासलं असता आमच्याकडं त्या सदर जमीन मालकाने जी काही कुणाची जमीन असेल त्या जमीन मालकाने येणे करण्याकरता टाऊन प्लॅनिंगकडे केलेलं ॲप्लिकेशन ते आमच्याकडे आलं. त्यामध्ये कोणतं प्रयोजन आहे काय हे आम्हाला ज्ञात नाही. असलेल्या MRTPच्या सगळ्या तरतुदीप्रमाणे टाऊन प्लॅनिंगने त्यांना बांधकाम परमिशन दिली होती आणि जी बांधकाम परमिशन MRTP ॲक्टनुसार दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडं महाराष्ट्र महसूल अधिनियम जो आहे की त्याच्यातली जी 42ची तरतूद आहे त्या 42च्या तरतुदीप्रमाणे आम्ही अकृषिक आकारणी त्यात आकारलेली आहे. त्या उभा राहणाऱ्या बिल्डिंगमध्ये ते काय प्रयोजन करणार आहे किंवा काय ते त्या व्यक्तीचं हे आहे. त्या व्यक्तीने टाऊन प्लॅनिंगकडे याच्यावरती येण्यासाठी परमिशन मागितली होती आणि येण्याची आकारणी आमच्याकडनं करण्यात आलेली आहे. आणि येण्याची आकारणी करत असताना टाऊन प्लॅनिंगच्या अभिप्रायाच्या अनुषंगाने आम्ही फक्त त्यामध्ये अकृषिक आकारणी करत असतो. काही वार्तांकनाच्या बाबतीत आम्ही ऐकलं की त्यामध्ये टॉवर लाईन वगैरे जात असते किंवा हे टॉवर लाईन वगैरे तिथं जाती किंवा कसं या बाबतीत जी काही बांधकामाची परमिशन जी देणं असेल रस्त्याच्यापासून की त्या अंतर ठेवा बांधकाम परमिशन याच्याकडे टाऊन प्लॅनिंग देते. दिलेल्या बांधकाम परमिशनच्या गटाची जी कृषिक करण्याकरता आकारणी असते तेवढी फक्त आम्ही अकृषिक आकारणी करतो आणि त्याला सनद देतो. हे मी या माध्यमात आपल्याला सांगू इच्छितो. तालुक्यात असा संबंध झाला आहे की तहसीलदारांनी त्याला परवानगी दिलेली आहे, त्यामुळे ते वेगळा मेसेज जातो आहे, आपण त्याबद्दल काय सांगाल? नाही, तहसीलदारांनी कोणत्याही कला केंद्राला परवानगी दिलेली नाही आहे की याच्यामध्ये आम्ही त्या गटामध्ये जो गटधारकाचा मालक आहे त्यांनी टाऊन प्लॅनिंगकडे जी टाऊन प्लॅनिंग करण्याची परमिशन आणलेली आहे त्याच्यामध्ये ती अकृषिक आकारणी करून दिलेली आहे. अकृषिक आकारणी म्हणजे परमिशन नाही.